नमस्कार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे चतुर्थ श्रेणी संवर्गातील 153 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड संवर्ग पदभरती 2025 साठीची ही जाहिरात आहे. फॉर्म सुरू झालेत 22/10/2025 पासून आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 12/11/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. सर्व पदांसाठी किमान वयोमर्यादा आहे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्ष. राखीव प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 5 वर्षाची सूट राहील. पुढे आहे परीक्षा शुल्क. खुला प्रवर्ग ओपनसाठी आहे 1000 रुपयाचं परीक्षा शुल्क आणि मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपयाचं पेमेंट हे असणार आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे. पदांचा तपशील खाली टेबलमध्ये दिलेला आहे. कुठल्या पदासाठी किती जागा आहेत हे टेबलमध्ये या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. पहिलं पद आहे कक्षसेवक. वेतन श्रेणी आहे S1, 15,000 ते 47,600. एकूण जागा आहेत 123. पुढे आहे बाह्य रुग्ण विभाग सेवक. एकूण जागा आहेत 9. नंतर आहे शिपाई. एकूण जागा आहेत 3. पुढे आहे माळी. एकूण जागा आहेत 1. पुढचं पद आहे पंप सहवर्ती. एकूण जागा आहे 1 जागा आहे. नंतर आहे क्षकिरण सेवक. याच्यासाठी सुद्धा 1च जागा आहे. नंतरचं पद आहे प्रयोगशाळा सेवक. एकूण जागा आहेत 2. पुढे चतुर्थ श्रेणी कर्मचारी. एकूण जागा आहेत 2. पुढचं पद आहे रुग्णपटवाहक. एकूण जागा आहे 1च पद आहे याच्यासाठी. नंतर आहे सहाय्यक स्वयंपाकी. एकूण जागा आहेत 3. परिचारिका जेवण विभाग. एकूण जागा आहेत 3. पुढे आहे भांडार सेवक. एकूण जागा आहेत 2. आणि पुढे आहे पोस्ट मॉर्टम रूम परिचर. एकूण जागा आहेत 2. अशा एकूण 153 जागांसाठी ही जाहिरात आली आहे. टेबलमध्ये पोस्टनुसार क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. 10 नंबरचं पद सोडून इतर सर्व पदांसाठी फक्त 10वी पास इतकं क्वालिफिकेशन आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही ॲप्लाय हे करू शकता. फक्त जे 10 नंबरचं जे पद आहे सहाय्यक स्वयंपाकी याच्यासाठी 10वी प्लस स्वयंपाक येत असल्याचं, तुम्हाला स्वयंपाक येतो याचं 1 वर्षाचं, कमीत कमी 1 वर्षाचं हे अनुभवाचं प्रमाणपत्र हे लागणार आहे. पुढे आहे परीक्षा अर्ज सादर करण्याबाबत काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा 2025 साठी पात्र असल्यासच अर्ज करायचा आहे. पुढे सर्व संबंधित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती, सत्यप्रती ऑनलाईन अर्ज सादर करताना अपलोड करायचे आहेत. 5 नंबर आहे या ठिकाणी उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रावर म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव असेल त्या नावानंच हा फॉर्म भरायचा आहे. आणि कंसामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे सफाईगार पदासाठी अर्ज करणारा उमेदवार जर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसेल, म्हणजे 10वी उत्तीर्ण जर नसेल, तर त्याने 7वी उत्तीर्ण प्रमाणपत्रावर असलेलं त्याचं जे नाव आहे त्या नावानं हा अर्ज भरायचा आहे.
पुढे आहे 6 नंबर, उमेदवाराच्या नावात बदल झाला असेल तर त्याने नावात झालेल्या बदलाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील, म्हणजे गॅझेट लागेल. कंसामध्ये दिलेला आहे, नावात झालेला बदल याचा पुरावा म्हणून महाराष्ट्र शासनाची अधिसूचना किंवा विवाह प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. लेडीजच्या बाबतीत जर लग्न झाल्यानंतर नाव जर बदललं असेल तर विवाह प्रमाणपत्र हे लागणार आहे. टेबलमध्ये कास्ट वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहेत. कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत हे टेबलमध्ये इथं मेन्शन केलेलं आहे. पदाचं नाव आहे कक्षसेवक. अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी किती जागा आहेत, अनुसूचित जमाती, कास्ट वाईज या टेबलमध्ये वॅकन्सीज नमूद केलेल्या आहेत. PDF ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, ती जाऊन चेक करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.